नमस्कार. आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो लहानांना आवडेलच, तसेच घरातल्या डायबिटीज, थायरॉइड किंवा अगदी ज्यांची वेट लॉस जर्नी चालू आहे अशा सर्वांसाठी अगदी योग्य ठरेल असे पौष्टिक तरीही झटपट चटपटीत तयार होणाऱ्या ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत. ज्वारी हे मिलेट धान्य आहे. यात कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी तसेच फायबर ही भरपूर प्रमाणात आढळते. आज आपण ज्वारीच्या पिठाचे एकदम खुसखुशीत असे धिरडे बनवणार आहोत, ज्यामध्ये इनो, सोड्याचा वापर न करता. त्याचबरोबर आपण ज्यांना कुरकुरीत धिरडे खायला आवडते किंवा डोसा खायला आवडतो त्यांच्यासाठी कुरकुरीतही धिरडे बनवणार आहोत. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. हे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला काही भिजत घालायचं नाही, काही वाटायचं नाही. अगदी झटपट 15 मिनिटात आपण हे धिरडे सहज बनवतो. यासाठी मी 1 कप मेजरिंग कप जो मोठा आहे तो मेजरिंग कप ज्वारीचं पीठ घेतलंय. साधारणतः 200 ग्रॅम असेल ते. त्याचा हे छोटा कप म्हणजे हा अर्धा कप आपण इथे तांदळाचं पीठ घेतलंय. ॲक्च्युली हे तांदूळ आणि उडीद डाळीचं मिश्र पीठ आहे. आणि इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, छोटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आणि तो जाड रवा आहे त्यामुळे मी तो मिक्सरमधनं एकदा फिरवून घेते. बारीक रवा असेल तर आपण तो तसा वापरू शकता. तर इथे आपण 1 वाटी ज्वारी घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलंय. अर्धी वाटी आपण इथे तांदूळ आणि उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा बारीक करून घेतलाय. आणि आता आपण एक मोठी वाटी जी आहे त्यातला थोडासा कमी, अख्ख्या वाटीला थोडासा कमी म्हणजे 3/4 कप आपण इथे दही घेतलेलं आहे. दही फार आंबट नाही आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की मी जे इथे तांदळाचं पीठ वापरले ते कोकणी वड्याला बनवलेलं तांदळाचं पीठ आहे. ते म्हणजे तांदूळ आणि उडीद डाळीचं. जर आपल्याकडे ते नसेल तर इथे आपण 3/4 अर्धा कप म्हणजे अर्धा कपाला थोडंसं कमी आपण तांदळाचं पीठ वापरू शकता आणि त्याच परत 4-5 चमचे आपण डाळीचं पीठ घेऊ शकता. त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी घालून हलवलं आणि त्यानंतर इथे हळद, लाल मिरची पावडर आणि ओवा आणि जिरं एका हातावर घेऊन ते कुस्करून घातलेलं आहे पिठात. इथे मी आता पाणी घालून घेते. अर्धा कप पुन्हा पाणी घातलं आणि ते मिक्स करूयात. आणि आजची जर रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. पण चॅनल सबस्क्राईब केल्यावरती तिथे जे बेल आयकॉन येईल त्याच्यावर प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी आता पाणी घालते आहे आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. ते व्यवस्थित आपण हे फर्मेंट करायला ठेवणार नाही, त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे. म्हणून 3 ते 4 मिनटं हे बघा अशा प्रकारे मी संपूर्णपणे बराच वेळ 3 ते 4 मिनटं हे हलवून घेतले. अशी त्याची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे. हे पीठ आपलं व्यवस्थित डोशासाठी तयार आहे का पाहण्यासाठी हे बघा मी चमच्यावरनं हात फिरवला तर त्यात एक रेषा उमटली आहे. त्यामुळे डोसा म्हणजेच धिरडं बनवण्यासाठी आपले पीठ तसं तयार आहे. तरी पण फर्मेंट व्हायला आपण 10 ते 15 मिनटं ते झाकून ठेवलं. त्यानंतर आता हे झाकून ठेवलेलं पीठ आता 15 मिनटानंतर आपण त्यामध्ये हिंग घालून घेतलं, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता कापून घेतला आहे तो आणि कोथिंबीर कापून घेतली आहे ती मी घालते आहे. आपल्याकडे जर कोबी, गाजर किंवा आपल्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या आपण ह्यामध्ये घालू शकता आपल्या आवडीनुसार. यात आता मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करते आहे. इथे आपण पुन्हा थोडंसं अर्धा कप पाणी घालून घेणार आहोत आणि हलवून घेणार आहोत. आणि आजची जर रेसिपी आवडलीच तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय. यामध्ये लागेल तसं मी पाणी घालून घेते. पुन्हा अर्धा कप पाणी घातलं. साधारण 2.5 ते 3 कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे, कारण की प्रत्येक ज्वारीच्या कुठल्या प्रकारची ज्वारी आहे, पिठं आहेत आपली त्याप्रमाणे आपल्याला पाणी लागणार आहे, म्हणून आपण हळूहळू पाणी घातलं इथे. इथे आता आपण तोवर चटणी बनवायला घेऊ. चटणीसाठी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेत मी, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 2-4 पानं, कोथिंबीर, जिरं असं हे पण सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि वाटून घेणार आहोत. स्वादिष्ट चटणीला घट्टसरपणा यायला आणि पौष्टिकता वाढवायला यामध्ये आपण डाळं जे असतं आपलं फुटाण्याचं डाळ ते घालून घेतोय आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि जिराही आपण घालून घेतलंय. आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आणि आता हे फिरवल्यानंतर आता ह्याच्यात आपण लिंबू पिळून घेणार आहोत. इथे आंबटपणासाठी मी लिंबू वापरते, आपलं दही वापरायचं असेल तर वापरू शकता. साखर घातली आहे आणि मीठ चवीनुसार. पुन्हा त्यात थोडंसं पाणी घालवून आता मिक्सरला फिरवून घेते आणि अशा रीतीनं आपली ही चटणी तयार आहे. हे खुसखुशीत, चटपटीत आणि झटपट तयार होणारं धिरडं नुसतंही छान लागतं, परंतु आपल्या नाश्त्याची पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी आपण इथे चटणी बनवली आहे. आता इथे मी विडाचा तवा घेतला आहे.
तव्यावरती धिरडं सोडण्यापूर्वी तो तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी कांद्याने त्याला तेल लावून घेतलं सगळीकडे पसरवून आणि आता मोठ्या फ्लेमवरती मोठ्या आचेवरती गॅस ठेवून ह्याच्यावरती मी आता हे धिरडं सोडून घेते. तवा माझा खूप मोठा आहे आणि आपल्या गॅसवर त्याला हवी तशी फ्लेम मिळत नाही, त्यामुळे मी हा तवा सारखा हलवणार आहे, फिरवून घेणार आहे अशा प्रकारे, म्हणजे त्याला सगळीकडनं आपल्या धिरड्याला अग्नी मिळेल. हे बघा अशा रीतीने हे आपलं धिरडं आता तयार झालं. अगदी थोडंसं हलक्या हाताने मी त्याला तेल लावून घेतलं. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून खरपूस असं हा आपलं धिरडं तयार आहे. तर असं हे पौष्टिक धिरडं आपण नक्की बनवाल. आता पुढचं धिरडंही आपण अशाच प्रकारे सोडूयात. यासाठी आपण जेव्हा धिरडं सोडणार आहोत तेव्हा आपल्या गॅसची फ्लेम मोठी असणार आहे, म्हणजे त्याला छान जाळी सुटते आणि त्यानंतर मध्यम आचेवरती आपण अशा प्रकारे आपलं हे धिरडं जे आहे ते आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. ही 2 जी धिरडी आपण बनवली आहेत ही साधारणतः खुसखुशीत अशी तयार होतात. म्हणजे वयोवृद्ध किंवा ज्यांना कुरकुरीत धिरडी आवडत नाही, डोसे आवडत नाही, त्यांच्यासाठी ही एकदम उपयुक्त आहेत. पण बरेच जणांना कुरकुरीत धिरडं आवडतं किंवा डोसा आवडतो. त्यासाठी काय करायचं ते पाहूयात. तर त्यासाठी हे बघा मी इथे 1.5 चमचा पीठ जे आहे मिश्रण जे आहे ते काढून घेतलं भांड्यात आणि त्यात 1 चमचाभर तेवढंच पळीनं पाणी घालून घेतलं. हे बघा आपण कन्सिस्टन्सी पाहू शकता, आपण जी नॉर्मल धिरडी बनवली आहे त्याचं आणि आत्ता आपण जे कुरकुरीत धिरड्यासाठी असं पातळ बनवून घेतलं. इकडे मी पुन्हा फ्लेम हाय केलेली आहे आणि कांद्याने तवा छान ग्रीस करून घेतला आणि आता त्याच्यावरती हे एकदम पाणीदार मिश्रण जे आहे ते सोडून घेते. हे बघा अशा प्रकारे एकदम पाणीदार हे आपण मिश्रण सोडून घेणार आहोत, कारण की आपल्याला आता पुढचा जो डोसा किंवा धिरडं बनवायचं आहे ते कुरकुरीत हवं आहे. तर कुरकुरीतसाठी हे आपण आता मध्यम आचेवरच आपला गॅस आहे. अगदी थोडंसं ह्याच्यावरती हवं असेल तर आपण तेल लावू शकता. थोडंसं लावलेलं आहे तेल. हे बघा अजून त्याच्या कडा सुटत नाही आहेत, म्हणजे अजून तो व्हायला हवा आहे, म्हणून आपण थोडा वेळ तो असाच गॅसवर मध्यम आचेवर ठेवून देणार आहोत. हे बघा आता हा सुटायला लागलेला आहे बाजूने, आपल्याला त्याचा रंगही पलटलेला दिसत असेल. तर असा हळुवारपणे मी तो सगळ्या बाजूनं काढून घेतला आणि पलटून घेतला. आपण पाहू शकता खूप छान रंग आला आहे त्याला आणि अशा रीतीने आपण त्याच पिठापासून कुरकुरीत असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे, डोसा, चिला किंवा अगदी आंबोळी आपण म्हणू शकाल ती तयार आहे. आपल्याला क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि क्रिस्पी नको असेल, खुसखुशीत हवी असेल तर पहिल्या 2 आंबोळ्या आपण जशा बनवल्या आहेत धिरडी तशी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण ही रेसिपी नक्की बनवून पाहाल आणि आपला अभिप्रायही मला कमेंटमध्ये कळवाल. तर अशा रीतीने हा आपला ब्रेकफास्ट तयार होऊ शकतो. चटणी, धिरडं आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स जर असतील तर ह्यापेक्षा आणखी पौष्टिक आपल्या नाश्त्याला काय असू शकतं. त्यामुळे हे झटपट तयार होणारा नाश्ता आपण आपल्या घरी आपल्या फॅमिलीसाठी नक्की बनवाल आणि असे पौष्टिक पदार्थ आपल्याला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छान स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.